कर्जत येथील ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते आणि शिक्षणतज्ञ श्रीराम पुरोहित यांना विश्वसंवाद केंद्र या सुप्रतिष्ठित संस्थेच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा देवश्री नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। प्रिंट मीडिया क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रत्नागिरी येथील माळनाका परिसरातील शिर्के विद्यालयाच्या रंजन मंदिर सभागृहात शनिवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित विशेष समारंभात निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते श्रीराम पुरोहित यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती देवश्री नारद सन्मान पुरस्कार समितीचे समन्वयक डॉक्टर निशित भंडारकर यांनी दिली आहे। या पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज मागवले जात नाहीत, तर निवड समितीच पुरस्कारार्थीची निवड करते, अशी माहिती विश्वसंवाद केंद्र मुंबईचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी दिली। मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणाऱ्या आणि निष्कलंक चारित्र्याच्या पत्रकारांनाच हा पुरस्कार प्रदान केला जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं। श्रीराम पुरोहित यांनी आजवर पत्रकारिता करत असताना देशांमधील युद्ध आणि त्यांचे परिणाम यांचे सखोल विश्लेषणात्मक लेखन केलंय। तसंच कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत अनेक अपरिचित गोष्टींचा उलगडा केलाय। हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कर्जत परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।